नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण जीके म्हणजेच जनरल नॉलेज या विषयातील अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा. सो आपला पहिला प्रश्न आहे, केसराचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात केलं जातं? सो केसरचं सर्वाधिक उत्पादन केलं जातं काश्मीरमध्ये. सोन्याची ट्रेन कोणत्या देशात धावते? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबिया या देशामध्ये सोन्याची ट्रेन धावते. पुढचा प्रश्न आहे, लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणते आम्ल आढळते? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सिट्रिक. इथे चुकून सायट्रिक झाले, पण याचं योग्य उत्तर आहे सिट्रिक ऍसिड म्हणजे सिट्रिक आम्ल. कोणत्या रोगाला काळा मृत्यू म्हणतात? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्लेग. प्लेग या रोगाला काळा मृत्यू असं देखील म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, भारतात पंतप्रधान पदाला कोणते स्थान मानलं जातं? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कार्यकारी प्रमुख. पंतप्रधान हे आपल्या देशाचे कार्यकारी प्रमुख असतात. कोणत्या देशाला 7 टेकड्यांचा देश म्हणतात? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रोम. रोम हा जो देश आहे याला 7 टेकड्यांचा देश असंही म्हटलं जातं. अणूच्या केंद्रकाचं विभाजन करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? सो या प्रश्नाचं उत्तर आहे विखंडन. अणूचं जे केंद्रक आहे त्याचं जेव्हा विभाजन होतं त्या विभाजनाच्या प्रक्रियेला म्हटलं जातं विखंडन. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? सो उत्तर आहे जॉर्ज वॉशिंग्टन. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते जॉर्ज वॉशिंग्टन. जगातील सर्वात तरुण देश कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण सुदान. जगातील सर्वात तरुण देश आहे दक्षिण सुदान. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? सो उत्तर आहे ग्रीनलँड. जगातील सर्वात मोठे बेट आहे ग्रीनलँड. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करणारी पहिली भारतीय भाषा कोणती? सो उत्तर आहे तमिळ. तमिळ ही जी भाषा आहे ही अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करणारी पहिली भारतीय भाषा आहे. कॉफी झाडाच्या कोणत्या भागापासून बनवली जाते? सो याचं उत्तर आहे कॉफी ही झाडाच्या बियाणांपासून बनवली जाते. भारतातील कोणत्या 2 शहरांना ट्विन सिटीज असं म्हणतात? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हैदराबाद आणि सिकंदराबाद. या 2 सिटीजना जे आहे या 2 शहरांना ट्विन सिटीज असं म्हटलं जातं. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? भारताचे राष्ट्रगीत लिहिलेलं आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कधी असतो? सो उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो 21 जूनला. भारतात सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या अन्न पिकाचं नाव काय आहे? सो भारतामध्ये सर्वाधिक उत्पादन देणारं पीक आहे तांदूळ. सिंधू नदीच्या काठावरती सिंधू संस्कृतीचं कोणतं ठिकाण आहे? सो उत्तर आहे मोहनजोदारो. सिंधू नदीच्या ज्या काठावरती सिंधू संस्कृतीचं जे ठिकाण आहे त्याला म्हणतात मोहनजोदारो. ओझोनचा थर काय शोषून घेतो? ओझोनचा थर हा अतिनील किरण सूर्याची जे आहेत शोषून घेतो. भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे? सो याचं उत्तर आहे भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग आहे अरवली पर्वत. भारतात पहिला फोन कधी लॉन्च झाला किंवा भारतात पहिला फोन कधी आला? सो या प्रश्नाचं उत्तर आहे 1995 साली भारतात पहिला फोन लॉन्च झाला. सह्याद्रीला इतर कोणत्या नावाने ओळखलं जातं? तो उत्तर आहे पश्चिम घाट. त्याला इंग्लिशमध्ये द वेस्टर्न घाट असंही म्हणतात. सह्याद्रीचं दुसरं नाव आहे मराठीमध्ये पश्चिम घाट आणि इंग्लिशमध्ये द वेस्टर्न घाट. फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर फेसबुकचे सध्याचे संस्थापक आहेत मार्क झुकेरबर्ग. चीनमध्ये शाखा उघडणारी पहिली भारतीय बँक कोणती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI. SBIने जे आहे ही चीनमध्ये आपली पहिली भारतीय बँकेची शाखा ओपन केलेली आहे. मोहनजोदारो हे इतर कोणत्या नावाने ओळखलं जातं? सो मोहनजोदारो हे ओळखलं जातं माउंट ऑफ डेड या नावाने. भारतातील पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. ऑलिम्पिक खेळांचे आयोजन किती वर्षांनी केलं जातं? सो ऑलिम्पिक खेळाचं आयोजन केलं जातं दर 4 वर्षांनी. भारतीय संविधानात प्रथम दुरुस्ती केव्हा करण्यात आली? सो याचं उत्तर आहे 1950 साली भारतीय संविधानात प्रथम दुरुस्ती करण्यात आली. सम्राट अशोक कोणाचा उत्तराधिकारी होता? सो याचं उत्तर आहे बिंदुसार. सम्राट अशोक बिंदुसारचा उत्तराधिकारी होता.
रौलट कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? सो याचं उत्तर आहे रौलट कायदा हा 1919 साली लागू करण्यात आला. नोकिया ही कंपनी कोणत्या देशाची आहे? सो नोकिया ही कंपनी आहे फिनलँड या देशाची. जैन धर्मात महावीरांना काय मानले जाते? सो याचं उत्तर आहे जैन धर्मामध्ये महावीरांना मूळ संस्थापक मानलं जातं. जंगल तोडीमुळे काय कमी होतं? सो जंगल तोडीमुळे जे आहे ऑक्सिजन कमी होतो. पहिल्या महायुद्धात किती देशांनी भाग घेतला? सो पहिल्या महायुद्धात एकूण 30 देशांनी भाग घेतला होता. दुसरे महायुद्ध किती काळ चालले? तर दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 या दरम्यान चालले. रॅमन मॅगसेसे पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण होते? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे हे पहिले भारतीय व्यक्ती होते ज्यांनी रॅमन मॅगसेसे पुरस्कार जिंकला होता. भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा. भारतातील सर्वात लहान राज्य आहे गोवा. पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोणता पुरस्कार दिला जातो? सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुलित्झर पुरस्कार. पुलित्झर पुरस्कार हा पत्रकारिता क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी दिला जाणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार आहे. कोणता धातू चाकूने सहज कापता येतो? सो चाकूने सहज कापता येणारा धातू आहे सोडियम. मगधच्या उदयास कोणता शासक जबाबदार आहे? सो मगधच्या उदयाला जो शासक जबाबदार आहे तो आहे बिंबिसार. इस्रोचं मुख्यालय कोठे आहे? सो इस्रोचं मुख्यालय आहे बँगलोर या ठिकाणी. भारतातील ब्लू सिटी म्हणून कोणते शहर ओळखलं जातं? सो भारतातील ब्लू सिटी म्हणून ओळखलं जातं जोधपूर हे शहर. आणि जोधपूर कुठे आहे? तर जोधपूर जे आहे हे राजस्थान या ठिकाणी आहे. मिल्खा सिंग यांना काय म्हणतात? मिल्खा सिंग यांना म्हटलं जातं फ्लाइंग शीक ऑफ इंडिया. फ्लाइंग शीक ऑफ इंडिया असं मिल्खा सिंग यांना म्हटलं जातं. भारतामध्ये एकूण किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत? सो आपल्या भारतामध्ये एकूण 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. 7 आश्चर्यांपैकी कोणते एक आश्चर्य आग्रा येथे आहे? सो या प्रश्नाचं उत्तर आहे ताजमहल. ताजमहल आग्रा या ठिकाणी आहे आणि ते 7 आश्चर्यांपैकी एक आहे. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचं कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.